आज आपण जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीची छोले भाजी बघणार आहोत। तर फक्त कांद्याचा वापर करून आपण ही छोले भाजी बनवणार आहोत। कसलंही तामझाम याच्यामध्ये नसणार आहे। टोमॅटोचा वापर आपण इथे केलेला नाहीये आणि फक्त बेसिक मसाले आणि कांद्याचा वापर करून आपण ही छोले भाजी बनवणार आहोत, खूपच सोप्या पद्धतीची। एकदा या पद्धतीने बनवाल तर नेहमी हीच पद्धत वापराल। तर सुरू करूयात रेसिपीला। तर सर्वात आधी आपण इथे काबुली चणे घेतलेले आहेत। चणे आपण 125 ग्राम वजनाचे घेतलेले आहेत आणि ते रात्रभर आपण भिजत ठेवलेले होते। आता कुकरमध्ये आपण हे शिजवण्यासाठी ठेवायचे आहे। तर साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर कढईमध्ये 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे आणि 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। तर हा कांदा जो आहे आपण तेलामध्ये छानसा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर आजच्या छोले भाजीची हीच खासियत आहे की आपण याच्यामध्ये फक्त कांद्याचा वापर केलेला आहे आणि खूपच झटपट होणारी ही आपली आजची रेसिपी आहे। तर कांदा आपला छानसा तळून झालेला आहे ब्राऊन रंगामध्ये। आता कांदा थोडासा गार होत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट वाटून घेऊया। एक मूठभर कोथिंबीर, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा याची पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे आणि कांदाही छानसा गार झाल्यानंतर याचीही पेस्ट आपण वाटून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण छानसं याला वाटून घेतलेलं आहे। आता सगळी तयारी आपली झालेली आहे ऑलमोस्ट। आता कढईमध्ये आपण फोडणीसाठीची तयारी करायची आहे। तर 2 ते 3 चमचे आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं छानसं तडतडलं की त्याच्यामध्ये वाटलेली आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। 1 ते अर्धा मिनिटासाठी आपण ह्याला परतवून घेणार आहोत तेलामध्ये आणि छानसा परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटलेली कांद्याची पेस्ट टाकायची आहे। तर ही कांद्याची पेस्ट आधीच आपण छानशी तळून घेतलेली आहे ब्राऊन रंगामध्ये। तर याला जास्त वेळ लागणार नाही आहे तळण्यासाठी तेलामध्ये। तर याला थोडंसं आपण तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत। ही रेसिपी माझ्या बहिणीची आहे। जेव्हा माझ्या बहिणीने अशा पद्धतीची छोले भाजी बनवली होती आणि त्याची टेस्ट मी केली होती तेव्हा मी फक्त असाच विचार केला होता की याच्या आधी मी अशी छोले भाजी कधीच खाल्लेली नव्हती। तर तिला मी ही रेसिपी विचारली आणि तिने ती मला सांगितली आणि मग मी ठरवलं की अशा पद्धतीची भाजी जी आहे ती आपण नक्की शेअर करायची, कारण ऑलमोस्ट सगळ्या पद्धती याच्यापुढे फेल आहेत। ही इतकी चवीला अप्रतिम होते आणि करायलाही कसलंही तामझाम नाही आहे, अगदी झटपट होणारी आहे। तर तुम्हालाही नक्कीच आवडेल। आता कांदाही छानसा आपण तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। आता बेसिक मसाले आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 अख्खा पॅकेट मॅगी मसाला टाकलेला आहे। आता ज्यांना मॅगी मसाला आवडत नाही त्यांनी स्किप केलं तरीही चालतं, पण मी रेकमेंड करेल की मॅगी मसाला नक्की टाका, कारण याच्याने चव जी आहे ती खूपच छान येते। अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा आपण धनेपूड टाकलेला आहे। आणि हे सगळे मसाले छानसे मिक्स झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पेस्ट वाटून घेतली होती आलं लसूण कोथिंबीरची, त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी ढवळून आपण याच्यामध्ये ते पाणी टाकलेलं आहे आणि परतवून घेतलेलं आहे। तरीही थोडीशी ही पेस्ट जी आहे थोडीशी दाटसर आहे। याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी आपण टाकणार आहोत जेणेकरून यातले जे मसाले आहेत ना छानसे शिजतील आणि याला मस्त असा मसाल्यांचा फ्लेवरही येईल। आता एक अर्धी वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। छानसं याला मिक्स करून घेऊया आणि याला आपण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे याचं तेल जे आहे ना छानसं सेपरेट होईल आणि मसाल्यांचं फ्लेवरही खूप छानसं याला येईल। आता थोडा वेळ आपण झाकून ठेवूया तेल सुटेपर्यंत। अँड टडा, थोड्या वेळाने आपण पाहतो आहोत आपला मसाल्यांचा फ्लेवर खूपच मस्त येतोय आणि ग्रेव्ही छानशी शिजलेली आहे। तेलही छानसं सेपरेट झालेलं आहे। आता शिजलेले छोले जे आहेत, काबुले चणे जे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर शिजताना आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे चवीपुरतं मीठ आता आपण टाकून घेतलेलं आहे आणि छोलेचं जे म्हणजे पाणी असतं शिजल्यानंतरचं, तर तेच पाणी आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे। आणि आता याला छानसं मिक्स करूया आणि पुन्हा याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे छोल्यांना जे आहे ना या मसाल्यांचा सगळा फ्लेवर लागेल, एकजीव होईल भाजी आणि थोडीशी दाटसरही होईल। आणि आपली भाजी ऑलमोस्ट आता तयार झालेली आहे। आता झाकून ठेवूया थोडा वेळ
आणि इथे साधारणतः 6 ते 7 मिनटं आपण झाकून ठेवल्यानंतरनं आपली छोलेची भाजी अगदी रेडी झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करूया आणि खाण्यासाठी अगदी अगदी रेडी झालेली आहे आपली ही झटपट होणारी छोलेची रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तेव्हा स्वस्त रहा आणि मस्त खा. होप सो की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. तेव्हा आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट रेसिपीमध्ये.